शुभेच्छा आहेत आयोजन कमिटीच्या वतीने. यावेळी थोडासा अंदाज चुकलाय. बझर वाजलाय म्हणजे धोक्याची घंटा वाजली आहे. 7चा डिफेन्स आहे. पॉइंट घेणं अनिवार्य आहे. सलग 2 एमटी रेड टाकल्यानंतर तिसरी रेड आपण एमटी मागे येऊ शकत नाही. यावेळी आता पुन्हा एकदा बघितलं तर 5चा डिफेन्स आहे. म्हणूनच तुम्हाला मिळू शकत नाही. 5चा डिफेन्स 17 नंबरचा खेळ आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु यावेळी 5च्या रेडीमध्ये झालेली चूक डिफेंडरने. बझर वाजलाय, सायरन वाजला. ही धोक्याची घंटा आहे प्रतिस्पर्धी टीमसाठी. पॉइंट घेणं अनिवार्य आहे. या रेडमध्ये आपण एंट्री मागे येऊ शकत नाही. शेवटच्या स्वरूपात बझर वाजलाय, पुन्हा एकदा सायरन वाजलाय. थर्ड रेड आहे, 2 रेड आहे. इथे तुम्हाला पॉइंट घेणं अनिवार्य आहे. या रेड मध्ये 2 संघांपैकी कुठल्या तरी एका संघाला पॉइंट निश्चितच मिळेल, परंतु तो पॉइंट कुठल्याच संघाला मिळेल. थर्ड रेड वरती दोन्ही संघ डिपेंड आहेत. अगदी प्रयत्न करत नाहीत. शेवटच्या स्टडी थर्ड रेड वरती डिपेंड आहेत, त्यामुळे थोडंसं गुणफलक कमी झालाय. एका बाजूने भद्रकाली गुरुपूर 4 गुण आहेत, दुसऱ्या बाजूने जयमात शिसू वेंगुर्ला 2 गुण आहेत. यावेळी टॅचचा दावा केलाय, वॉक लाईन मध्ये गेलाय रेडर, म्हणजे निश्चितच रेडर सेफ आहे. बोनससाठी प्रयत्न केला जातोय. मारलं 3 गुण. आता मात्र 3चा डिफेन्स आहे. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टेकल ऑन आहे. रेडर निश्चितच गेलाय, टच पॉइंट घ्यावे लागतील, परंतु जर रेडरला पकडलं गेलं तर 2 पॉइंट असतील. थोडंसं बॉडी संतुलन बिघडलं होतं आणि त्यानंतर थोडीशी ढिलाई लक्षात घेतल्या तर पुन्हा एकदा 6चा डिफेन्स. इथे तुम्हाला बोनस मिळू शकतो. 17 नंबरचा खेळाडू ओंकार आहे रेडिंगसाठी. रेडिंग कॅचसाठी प्रयत्न केला जात होता. हलकासा किंचितचा फरकाने डिफेंडर जरूर वाचला. 6चा डिफेन्स आहे, जी जोरदार टक्कर आहे. 2 तगड्या दिग्गज संघाविरुद्ध ही लढत. यावेळी थोडीशी नजर हटली तो दुर्घटना. बझर वाजल्या, धोक्याची घंटा. आत्ताच्या क्षणी सुपर टेकल ऑन आहे. जर पकड झाली तर 2 गुण मिळू शकतात. रनिंग कॅचचा दावा आहे आणि वॉक लाईन मध्ये गेला आहे या ठिकाणी रेडर, परंतु बघूया या ठिकाणी काय इरादा असेल. जरूर या ठिकाणी शपथ घेतली मैदानाची. डिफेंडर आउट. 1 गुण तर निश्चितच मिळाला. बोलत होतो यावेळी आता मात्र पिछाडीवर ठरलाय. रनिंग टचसाठी या ठिकाणी प्रयत्न केला जात होता. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरक्षित आहे डिफेंडर. हलकासा कॉर्नरवर जाऊन रनिंग टचचा दावा केला जातोय. रेडर सेव्ह आहे.
पॉइंट भद्रकाली गुरुपुर संघासाठी बोनस पॉइंट मिळाला. आता 6चा डिफेन्स आहे. बोनस मिळू शकतो. पुन्हा एकदा त्याच कॉर्नर मध्ये जाऊन प्रयत्न केला जातो. नजर वाजलाय धोक्याची घंटा वाजली की काय बघूया कुठल्या बाजूने ही धोक्याची घंटा वाजेल, कुठल्या टीमसाठी पॉइंट मिळेल. उत्तर प्रसाद त्यावेळी निश्चितच पॉइंट घेणे अनिवार्य आहे. हे बघायला मिळाले एक म्हणजे तो शेवटच्या रेड वरती कलटलेला सामना. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. टीमचा डिफेन्स इथे बोनस मिळू शकत नाही. ते सुपर टेकल ऑन आहे की लावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. टीमचा डिफेन्स आहे पुन्हा एकदा. यावेळी सुरू केला का 2 मध्ये पॉइंट घेणं अनिवार्य आहे. निश्चितच 3 पॉइंट लीड. यावेळी काही झाले 4 पॉइंट आता शिल्लक आहे. यावेळी टेकर आहे की या नाही निश्चितच 2 गुणांची कमाई. 2 गुणांनी निश्चितच गडप घेतले. शेवटचं मिनिट शिल्लक आहे. लास्ट मिनिट शिल्लक आहे. खेळाचा आवाज व्हायला सुरुवात झाली आहे. मेगा फायनलची लढत. गुणांची कमाई 19 गुण तर दुसऱ्या बाजूला 13 गुण. शेवटचं मिनिट आहे शिल्लक. मेगा फायनलची लढत जय मानसेश्वर वेंगुर्ला आणि दुसऱ्या बाजूने भद्रकाली गुरुपूर कुडाळ संघ. 2 तगडे संघ ज्या 12 संघांपैकी निवडक संघ हे मेगा फायनल मध्ये. एक गुण पुन्हा एकदा 20 गुणांपर्यंत मजल मारले. 7 पॉइंटची लीड. आता मात्र लीड वाढायला सुरुवात झाली पुन्हा एकदा. प्रेक्षक वर्गांना निश्चितच अशा अपेक्षा होती की मॅच कदाचित या ठिकाणी अगदी रोमांचक व्हावी, मॅच काय व्हावी की काय, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी गुण मिळाला आहे. अशा रीतीने फायनल विसाल वाजली आहे. एकूणच 8 पॉइंटची लीड घेत या मेगा फायनलचा सामना आहे. जय मानसेश्वर वेंगुर्ला संघाला पराभूत करत भद्रकाली